शेतकरी कर्जमाफीवर अखेर मोठा ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। फक्त घोषणा नाही तर कृषी मंत्र्यांनी थेट तारीख सांगितली आहे। 30 जून पूर्वी काय होणार आहे, सरकारचा आतला प्लॅन काय आहे तो आता उघड होणार आहे। शेतकऱ्यांना दिलेला शब्द सरकार पाळणार का? कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठी घोषणा केली। कर्जमाफीचा निर्णय झाला म्हणत थेट वेळ आणि मर्यादा सुद्धा सांगितली आहे आता या ठिकाणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सगळ्या मोठमोठ्या नेत्यांचा आधीच एक मोठा निर्णय झाला होता। मग अजून कर्जमाफी का अडकला आहे असा शेतकऱ्यांचा प्रश्न येतोच। मग आता एका एप्रिल आणि जून महिन्याची पूर्ण माहिती आणि समितीचा धक्कादायक प्लॅन काय आहे जाणून घेऊया मित्रांनो। तर या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळणार की नाही हा प्रश्न आता संपला आहे, पण आता प्रश्न आहे तो म्हणजे कधी मिळणार। कृषी मंत्र्यांनी बारामतीमध्ये जे सांगितलं ते ऐकल्यावर शेतकऱ्यांना सुटकेचा श्वास मिळाला आहे। फायनल म्हणजे 30 जून पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार असे कृषी मंत्र्यांनी थेट घोषणा केली आहे। आता या ठिकाणी मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी गेल्या अनेक महिन्यापासून चर्चेत असलेला हा विषय आहे। आता निर्णयाच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेला आहे, कारण यावेळी फक्त आश्वासन नाही तर सरकारकडून थेट तारीख सुद्धा सांगण्यात आली आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की 30 जून पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा करण्यात आला आहे। महत्वाची बाब म्हणजे या कर्जमाफी बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी आधीच एक निर्णय घेतला होता असं खुद्द कृषी मंत्री यांनी सांगितले आहे। सध्या कोणताही गोंधळ नसून माहिती संकलनामधून काम टप्प्यात अंतिम आलेला आहे। आणि तसेच या ठिकाणी आता मित्रांनो, सरकारकडून परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे। ही समिती शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची संपूर्ण माहिती म्हणजेच मित्रांनो, ही समिती शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीची फाईल तपासणार आहे आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात समितीचा अहवाल सरकारकडे सादर करणार आहे। त्यामुळे आणि आता त्यानंतर कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे, तेव्हाच निर्णय ठरणार आहे। त्यामुळे आता या ठिकाणी संपूर्ण अहवाल सरकारकडे सादर झाल्याशिवाय, त्याशिवाय संपूर्ण माहिती सरकारकडे पोहोचल्याशिवाय हा निर्णय अंतिम टप्प्यामध्ये गेला जाणार नाही। तसेच शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी येत्या अर्थसंकल्पनामध्ये कर्जमाफीसाठी मर्यादित तरतूद असू शकते हे देखील कृषी मंत्र्यांनी मान्य केलं आहे। पण त्याच वेळी त्यांनी ठामपणे सांगितले की शेतकऱ्यांना दिलेला शब्द आताचं सरकार म्हणजे आमचं सरकार नक्की पाळणार। म्हणजेच थोडा उशीर जरी झाला तरी कर्जमाफी ही होणार असं नाही, नक्कीच होणार। त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये। आणि हो शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी दरम्यान पक्षातील अंतर्गत निर्णय कोणतेही नेतृत्वाबाबत सध्या कोणतीही चर्चा इथं होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। पवार साहेबांचा मृत्यू झाल्यानंतर हे सर्व दुःखामध्ये आहेत, त्यानंतर सर्व नेते एकत्र बसून पुढील सर्व निर्णय घेतील। तर एकूण पाहता कर्जमाफीचा निर्णय झाला नाही असं म्हणता येणार नाही। अशा फक्त प्रश्न आहे कोणत्या शेतकऱ्यांना किती आणि कशा पद्धतीमध्ये कर्जमाफी मिळणार। चला मग ते पूर्ण जाणून घेऊया काय आहे संपूर्ण। तर आता या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे ही कर्जमाफी नेमकी कोणाला मिळणार। कारण या आधीच्या कर्जमाफी योजनांमध्ये अनेक शेतकरी वंचित राहिले होते। काहींचं नाव यादीत नव्हतं तर काहींच्या खात्यामध्ये तांत्रिक कारणामुळे रक्कमच जमा झाली नव्हती। तर नेमकं ही कर्जमाफी कोणाला मिळणार, चला तर जाणून घेऊया नेमकं या प्रश्नाचं उत्तर काय आहे। शेतकरी मित्रांनो, आता यावेळी मात्र सरकार कोणतीही घाई न करता माहिती संकलनावरती जास्त भर देत आहे। बँकांवरील कर्जांची अचूक माहिती, थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी, कर्जमाफी, पीक कर्ज आणि दीर्घ मुदतीचं कर्जाची नोंदणी हे सगळं काळजीपूर्वक तपासणं सरकारचं आता काम चालू आहे। त्यामुळे थोडं घाई करणं आपलं सुद्धा चुकीचं होईल। आता या ठिकाणी समितीचा अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये आल्यानंतर किती रक्कम माफ करायची, कोणत्या वर्षापर्यंत कर्ज धरायचं आणि एकरावरती किती कर्जमाफी असेल हे सर्व टप्प्याटप्प्याने स्पष्ट निर्णय होण्याची शक्यता आहे मित्रांनो। म्हणून त्याआधी पहिल्यांदा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा सर्व अहवाल आला पाहिजे, तेव्हा सर्व आपल्याला समजून येणार आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृषी मंत्र्यांनी सांगितले की निर्णय हा ठामपणे सांगितला आहे। म्हणजे कर्जमाफी होणार की नाही यावर आता प्रश्नचिन्ह नाही, फक्त अंमलबजावणी कशी आणि कधी यावर चर्चा फक्त होणार आहे। त्यामुळे मित्रांनो, आता कर्जमाफी होणार का नाही हा प्रश्न डोक्यामधून काढून टाका, कारण कर्जमाफी ही फिक्स होणार आता कृषी मंत्र्यांनी सांगितले आहे। पण यामध्ये कशी कधी होणार हे आपण सर्व आता जाणून घेणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, या सर्व दरम्यान अर्थसंकल्पनात मर्यादित तरतूद असण्याची सुद्धा शक्यता आहे।
तर सरकारने संकेत दिले आहेत की गरज पडल्यास पूरक तरतुदीमध्ये हे सुद्धा केलं जाऊ शकतं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा आणखीन वाढल्या आहेत. राज्यातील अनेक भागामध्ये दुष्काळी पाऊस, अवकाळी पाऊस आणि उत्पादन खर्च असल्यामुळे शेतकरी अधिक अडचणीत आला आहे. अशा परिस्थितीत कर्जमाफी वेळेत मिळावी तर शेतकऱ्यांना नवे उभं राहण्यासाठी मोठा आधार मिळू शकतो. म्हणूनच येत्या एप्रिल आणि जून महिन्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. समितीचा अहवाल, सरकारचा अंतिम निर्णय आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे कधी मिळणार यावर संपूर्ण महाराष्ट्राचा आता लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे आता काय होणार हे सर्व शेतकऱ्यांना प्रश्न पडले आहेत. मित्रांनो, या ठिकाणी आता शेतकऱ्यांनी अजून एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. कर्जमाफी जाहीर झाली म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी पैसे खात्यामध्ये जमा होतील असं होत नाही मित्रांनो. त्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण केल्या जातात आणि म्हणूनच सरकार आधी माहिती संकलनावर भर देत आहे. यावेळी बँकेचं कर्ज, जिल्हा मध्यवर्ती बँक, अधिकृत राष्ट्रीय बँक, सहकारी पतसंस्था सगळ्या ठिकाणीच माहिती एकत्रित केली जाणार आहे. कारण मागील वेळी काही शेतकऱ्यांचं कर्ज एका बँकेमधील माफ झालं होतं तर दुसऱ्या बँकेतील कर्ज आहे तसंच राहिलं होतं. म्हणूनच यावेळी एक शेतकरी एकत्रित कर्ज माहिती अशा पद्धतीने तपासणी चालू आहे. असल्यामुळे ही सर्व माहिती समोर आली आहे. याचा फायदा आपल्याला होणार आहे की खऱ्या गरजू शेतकऱ्यांना प्राधान्य पहिल्यांदा मिळणार आहे. त्यामुळे आता अनेक शेतकरी विचारत आहेत नियमित कर्ज फेडण्याचं काय, तर मुद्द्यावरती सरकार विचार करत असल्याचं संकेत मिळत आहेत. कर्जमाफीसोबतच नियम कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्याज सवलतीमध्ये किंवा प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय या चर्चेमध्ये चालू आहे. कृषी मंत्र्यांनी हे सुद्धा स्पष्ट केलं आहे. कर्जमाफी ही केवळ घोषणा म्हणून न करता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दिलासा देणारी असली पाहिजे. म्हणूनच अंतिम निर्णय घेताना घाई न करता समितीच्या अहवालावर आधारित निर्णय घेतला जाईल. आणखीन एक गोष्ट महत्त्वाचा म्हणजे कर्जमाफी मिळाल्यानंतर पुढचं कर्ज शेतकऱ्यांना मिळणार का? कारण पूर्वी कर्जमाफी घेतलेल्या अनेक शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज पीक मिळण्यात भरपूर अडचण येत आहेत. आता या ठिकाणी यावेळी मात्र सरकारकडून असे संकेत आहेत की कर्जमाफी झाल्यानंतर शेतकऱ्यांचं क्रेडिट स्कोअर सुधारण्याची सांगितले आहे. बँकांना स्पष्ट सूचना दिल्या जात आहेत की यामुळे पुढे हंगामासाठी कर्ज मिळणं शेतकऱ्यांना सोपं जाणार आहे. म्हणूनच ही कर्जमाफी फक्त आजचा प्रश्न नाही तर पुढील शेती हंगामासाठी शेतकऱ्यांना उभं राहण्याचा प्रयत्न आहे. आता पुढे समितीचा अहवाल काय सांगतो आणि काय सरकार त्यावर कोणते नियम ठरवतं याकडे सगळ्यांचं आता लक्ष लागू आहे. आणि हो मित्रांनो, आता एकंदरीत पाहिलं तर शेतकरी कर्जमाफीबाबत आजची माहिती ही समोर आली आहे. ही केवळ चर्चेपुरती मर्यादित नाही. सरकारकडून समिती अहवाल, वेळापत्रक आणि अंतिम निर्णयाची तारीख हे सगळे टप्पे संपूर्ण स्पष्टपणे आपण जाणून घेतले आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये समितीचा अहवाल येणार आणि त्यानंतर 30 जून पूर्वी कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय होणार आहे असं कृषी मंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत निर्णयांची वाट पाहणं सध्या गरजेचं आहे. आणि तसे शेतकरी मित्रांनो, आता या काळामध्ये तुम्हाला आजच कर्जमाफी मिळवून देणार, नाव लावून देतो अशा खोट्या बातम्यांवरती तुम्ही बळी पडू नका. सरकारकडून जोपर्यंत अधिकृत GR येत नाही तोपर्यंत कुठलाही निर्णय अंतिम मानू नका. आम्ही तुमच्यापर्यंत ही बातमी पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करणार, तेही कोणत्याही गैरसमज न पसरवता फक्त सत्य आणि अधिकृत माहितीसोबत. कारण शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये हीच आमची प्रामाणिक भूमिका आहे. जसं जसं समितीचा अहवाल येईल तसं तसं सरकारचा अधिकृत निर्णय जाहीर होईल तसं ही सगळी अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर मग शेतकरी मित्रांनो, आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.